ऐतिहासिक वारसा शनिवारवाडा परिसरात नमाज पठण होत असल्याची बाब उघड होताच रविवारी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. पोलीस प्रशासनाचा विरोध डावलून अखेर तिथे भगवा फडकावला आणि शिववंदना करून संस्कृतीचा सन्मान जपला. पुण्यात सारसबाग परिसरात नमाज पठणानंतर असाच प्रकार शनिवारवाडा परिसरात होत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाला. वादग्रस्त मजार हटवा आणि संस्कृतीचा सन्मान राखा असे पोलीस प्रशासनाला सुचवले. शनिवारवाडा परिसरात नमाज पठण होतं ही बाब लक्षात येताच तिथे आंदोलक जमले. काही काळ तणाव निर्माण झाला. पोलिसांनी आंदोलकांना भगवा फडकवण्यास मज्जाव करत संबंधित जागा ही पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत आहे, पुरातत्व अधिकारी येत आहेत असे सांगून त्यांना पिटाळण्याचा प्रयत्न केला. पण आक्रमक आंदोलकांनी भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही असा निर्धार केला. दरम्यान भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी देखील याबाबतचे व्हिडिओ शेअर केले. आंदोलकांकडून आधी गोमूत्र शिंपडून परिसराचे शुद्धीकरण केले, त्यानंतर शिववंदना करण्यात आली. आंदोलक आक्रमक झाल्यामुळे तणावाचे वातावरण होते. यावेळी जय श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणांचा गजर सुरू होता. या ठिकाणी हिरवा झेंडा फडकावला जातो, नमाज पठण केलं जातं, तेव्हा पोलिसांचं लक्ष कुठे असतं असा सवाल आंदोलकांनी केला. त्यामुळे भगवा फडकवण्यास पोलिसांचा कोणताही विरोध असू नये असे आंदोलकांनी सुनावलं. आक्रमक पवित्रा घेताच परिसरात भगवा झेंडा फडकवण्यास परवानगी मिळाली. दरम्यान ही स्थिती लक्षात घेता शनिवारवाडा परिसरात माघी गणेशोत्सव साजरा होत होता तो पुन्हा सुरू करण्याचे आवाहन खासदार मेधा कुलकर्णी यांनी केले.